अनेक पॅरेंट्स मला DM मध्ये किंवा कॉमेंट्समध्ये एक कॉमन प्रश्न विचारतात, तो म्हणजे माझ्या बाळाचं वय 7 महिने आहे, 9 महिने आहे, 3 वर्ष आहे, 5 वर्ष आहे, तर माझ्या बाळाचं वजन हे आयडियल किती असलं पाहिजे फॉर दॅट एज. तर आज आपण बघणार आहोत की काही असे फॉर्म्युलेज आहेत की जे आपण वापरून घरच्या घरीच आपल्या बाळाचं वजन हे किती असलं पाहिजे हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. जनरली आपण बाळाच्या जन्माच्या वजनावरूनच त्याचं करंट वेट किती असलं पाहिजे हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजेच प्रत्येक बाळाचं वजन म्हणजे ॲट प्रेझेंट त्याचं वजन किती असेल हे त्याच्या जन्माच्या वजनावरती अवलंबून असतं. तर जन्मानंतर सुरुवातीचे 10 दिवस बाळाचं वजन त्याच्या जन्माच्या वजनाच्या 10% कमी होत असतं. त्यानंतर 10व्या दिवसापासून पुढे 3 महिन्यापर्यंत हे वजन अराउंड 25 ते 30 ग्राम पर डे याने वाढत असतं. यानंतर 3 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंत आपण या फॉर्म्युल्याने वजन कॅल्क्युलेट करू शकतो. यामध्येच 9 प्लस एज इन मंथ्स डिवायडेड बाय 2. एक्झाम्पल, आपण एज बाळाचं जर का 5 मंथ धरलं तर 9 + 5 = 14 डिवायडेड बाय 2 = 7. सो बाळाचं 5 महिन्याला वजन हे 7 किलो असलं पाहिजे. यानंतर 1 वर्ष ते 6 वर्षापर्यंत आपण या फॉर्म्युल्याने वेट कॅल्क्युलेट करू शकतो. यामध्ये 2 × एज इन इयर्स प्लस 8. यानंतर आपण बघूया 6 इयर टू 12 इयर्स ऑफ एज साठीचा फॉर्म्युला. यामध्ये 7 × एज इन इयर्स -5 डिवायडेड बाय 2. या फॉर्म्युल्याने आपण 6 वर्ष ते 12 वर्षापर्यंत आयडियल एज किती असू शकतं हे कॅल्क्युलेट करू शकतो. आणि पुन्हा एकदा, प्रत्येक बाळाची ग्रोथ ही वेगवेगळी होत असते आणि प्रत्येक बाळाचं वजन हे त्याच्या जन्माच्या वजनावरतीच अवलंबून असतं. त्यामुळे साध्या सोप्या भाषेमध्ये कॅल्क्युलेट करायचं झालं तर बाळाचं वजन हे 5व्या महिन्याला त्याच्या जन्माच्या वजनाच्या दुप्पट होतं. त्याचं तेच वजन 1 वर्षाला त्याच्या जन्माच्या वजनाच्या 3 पट होतं. आता तुम्ही देखील तुमच्या बाळाचं वजन त्याच्या वयानुसार घरच्या घरी कॅल्क्युलेट करा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.